नमस्कार, मी विजय बाबासाहेब साळे पुन्हा एकदा आपल्याला माहिती या क्षेत्रात घेऊन आलो आहोत आणि महत्वाचा विषय आजचा असा आहे, डीम कन्व्हेन्स म्हणजे काय. मित्र हो, बहुतेक लोक कन्व्हेन्स, डीम कन्व्हेन्स आणि लीज डीड या संदर्भामध्ये माहिती घेत असताना किंवा वक्तृत्व करत असताना गफलत करतात. डीम कन्व्हेन्स हा नक्की प्रकार कसा तयार झाला आणि तो कोणासाठी आणला गेला. मी सध्या डीम कन्व्हेन्सचं महत्व न्यू मुंबईत असलेल्या 12.5% जी जमीन आहे त्यांच्यासाठी काय आहे, किंवा जे सोसायटीने दिलेले भूखंड आहे, सिडकोनी सोसायटीसाठी दिलेले भूखंड आहे त्यांच्यासाठी काय आहे, किंवा टेंडर प्लॉट झाले त्यांच्यासाठी काय आहे, हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण हा चॅनेल जर लाईक आणि सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच लाईक किंवा सबस्क्राईब करा, कारण का आम्ही अशा विशिष्ट वेगवेगळ्या पद्धतीवरती नेहमी लोकांना माहिती देत असतो. नमस्कार. डीम कन्व्हेन्स 12.5% योजनेमध्ये बिल्डरनी बांधकामं केली गेली. तुम्हाला माहिती असेल 12.5% योजने काय आहे हे मी या लिंक मध्ये खाली देतो. जे शेतकरी होते त्यांची जमीन घेऊन सिडकोनी त्यांना जो भूखंड आहे तो 12.5% योजनेच्या अंतर्गत वाटप केले. उदाहरणार्थ एका शेतकऱ्यांना साधारणतः 1000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट मिळाला. त्या स्क्वेअर मीटरच्या प्लॉटवरती त्यांना इमारत उभी करायची होती. 1999 ला हा त्यांना भूखंड मिळाला, पण त्यावेळी त्यांनी असं केलं की त्या बिल्डिंग जो प्लॉट आहे त्याचे पैसे घेतले आणि तो डेव्हलपर किंवा तिथे असलेले बिल्डर्स यांना तो भूखंड विकला. त्यावेळी त्या भूखंडावरती काही बिल्डरनी म्हणतात स्टॅम्प ड्यू भरली गेली नाही, काही लोकांनी ट्रायपार्टी हे केलं गेलं नाहीये. त्यामुळे काय झालं, त्यांनी ते करत असताना फक्त पॉवर ऑफ अटॉर्नीचा आधार घेऊन आणि डेव्हलपमेंट अग्रीमेंट हे बनवून ते कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन केलं गेलं नव्हतं. आणि त्यामुळे काय झालं, जी सीसी होती ती जागा मालक जे मूळ जमीनधारक आहेत त्यांच्या नावावर निघाली गेली. आणि त्याच्या पुढे काय झालं, आणि त्या सीसी निघाल्यानंतर ती बिल्डिंग तयार झाली. ती बिल्डिंग तयार झाल्यानंतर त्या बिल्डिंगमध्ये सर्व फ्लॅट हे विकले गेले. 1999 नंतर 2003 ते 4 पर्यंत हे सर्व फ्लॅट विकले गेले. आणि त्यानंतर अशी परिस्थिती तयार झाली की सोसायटीमध्ये ती लोक राहत आहेत, बिल्डिंगची सीसी झाली, ओसी झाली, प्लॅन अप्रूव्ह आहे, पण ती जी जागा आहे ती त्या लोकांच्या नावावर होत नव्हती. नंतर काही दिवसांनी त्यांनी ती जागा सोसायटीच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला, पण त्यांना आलेल्या अडचणी अडचणी होत्या. काही जागा मालकांनी त्यांना सहकार्य केलं गेलं नाही, काही बिल्डर अस्तित्वात आहेत किंवा अस्तित्वात नाही आहेत, आणि बिल्डरनी सुद्धा सहकार्य केलं गेलं नाही. तर अशा परिस्थितीमध्ये जवळपास एक 70 ते 80 कुटुंबाचा प्रश्न निर्माण झाला. आणि मग हा प्रश्न सोडवायचा कसा, यासाठी डीम कन्व्हेन्स हा प्रकार आला. ह्या प्रकार आल्यानंतर हा जो कायदा डीम कन्व्हेन्सचा आहे तो कशा प्रकारे अंमलात आणवला गेला तो महत्वाचा आहे. की तुमची मुख्यतः पहिली सोसायटी सहकार निबंधाकडे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं. ती लोकांनी बहुतांश वेळा गरजेची सोसायटी रजिस्ट्रेशन केली, त्यामुळे त्यांना सोसायटीचे अधिकार प्राप्त झाले. पण भूखंड सोसायटीच्या नावावर नसल्यामुळे तो त्यांना जो सोसायटीचा अधिकार भूखंडावरती मिळकत घ्यायची होती तो अधिकार त्यांना प्राप्त होऊ शकला नाही. मग त्यासाठी काय झालं नेमकं, की आता ही प्रक्रिया आपल्या सगळ्या नागरिकांना न्याय कसा मिळेल आणि सगळ्यांना आपण सिडकोमध्ये समाविष्ट कसं करून घेऊ. त्यामुळे काय होत होतं की सोसायटी रजिस्ट्रेशन आहे तर मग बाकी राष्ट्रीयकृत बँका ह्याच्यावरती लोन द्यायला तयार नव्हत्या, कारण का तो जो भूखंड आहे त्यामुळे सिडकोची एनओसी मिळत नव्हती, सिडको ट्रान्सफर होत नव्हतं. मग डीम कन्व्हेन्स झाल्यानंतर आता अशी परिस्थिती झाली की सगळ्या नागरिकांनी तुमचे जे कागदपत्र आहेत ते जमा करायचे आहे. सहकार निबंधाकडे त्याची तुम्हाला मागणी करायची, आम्हाला डीम कन्व्हेन्स करून द्या. ते सगळे डॉक्युमेंट, आता हे डॉक्युमेंट खूप सारे